आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार मंडळी, नगरपंचायतीचा रणसंग्राम 2016 या कार्यक्रमात आज आपण आहोत कालिकानगर येथे वॉर्ड क्रमांक 6। अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी आहे। शिर्डीच्या दृष्टीने प्रामुख्याची जे काही सर्व लोकांचं लक्ष वेधलेलं आहे ते या वॉर्डामध्ये देखील आहे, कारण दोन प्रमुख नेते आहेत एकेकाळचे सोबती आज एकमेकांच्या समोर उभे आहेत। आपल्यासोबत आहेत वॉर्ड क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीकडनं जे उभे आहेत स्वतः भाजपचे नेते आहेत राजेंद्रजी गोंदकर। राजूभाऊ नमस्कार, स्वागत आहे आपलं। मला सांगा, प्रामुख्यानं ही जी काही निवडणूक आहे ही कुठल्या मुद्द्यावरती सुरू आहे? ही निवडणूक विकास आणि शिर्डीमध्ये जो ह्या काँग्रेसवाल्यांनी जो दहशतवाद माजवलेला आहे गेल्या 15 वर्षामध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांना दहशत माजून त्यांचे व्यवसाय खराब करण्याचे काम ह्या काँग्रेसवाल्यांनी केलं आहे। ही जी निवडणूक आहे ही निवडणूक विकास आणि दहशत ह्या मुद्द्यावर केंद्रित झालेली आहे। विकास आणि दहशत या मुद्द्यावरती आहे। मला सांगा, वैयक्तिक पातळीवरती चिखलफेक सुरू आहे, काँग्रेसकडनं आरोप झाले, त्याच्यानंतर भाजप सेनेकडनंही आरोप झाले। कुठेतरी 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण सत्ताधारी होते, आपण केलेले विकास कामं जास्त प्रकर्षानं लोकांना सांगण्यामध्ये कुठे कमी पडतोय का, आपण असं वाटतंय का? असं अजिबात नाही। आम्ही जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ठरवलं होतं की आपण व्यक्तिगत कोणावर चिखलफेक करायची नाही, त्याची आम्हाला गरज पण नव्हती, आम्ही तसं करणारही नव्हतो। परंतु प्रथम काँग्रेसवाल्यांकडून व्यक्तिगत पातळीवर चिखलफेक करण्याची सुरुवात झाली आणि मग तिने चिखलफेक करायला सुरुवात केली, त्यामुळे आम्हालाही व्यक्तिगत पातळीवर बोलायची वेळ आली। परंतु आमचा मुख्य अजेंडा जो आहे शिर्डीतला विकास, शिर्डीतील बेरोजगारी ह्या मुद्द्यावर आमचा निवडणुकीचं जे काही कॅम्पेन अवलंबून आहे तसं आम्ही चालवतो। मला सांगा, कालिकानगर या प्रभागामध्ये तसं तर आपण विद्यमान नगरसेवक आहात, ते दुसऱ्या प्रभागातून वॉर्डातून होते आणि ऐनवेळी आपण निवडणूक या ठिकाणी अनपेक्षितपणे उभे राहिलात, तर मला सांगा कसा प्रतिसाद तुम्हाला या कालिकानगरमधून लोकांचा मिळतोय? तसं कालिकानगर हे काही आम्हाला काही नवीन नाही। माझा कालिकानगरमध्ये पहिल्यापासून संपर्क आहे। आमचे सर्व छोटे मोठे व्यावसायिक जे आम्हाला मार्केटमध्ये भेटत असतात, गावामध्ये भेटत असतात, तेच सर्व लोक इथं आहे। त्यामुळं कालिकानगर मला नवीन आहे असं अजिबात नाही। आणि इथल्या मतदारांचा, मतदार बंधू भगिनींचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतो आहे की त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते मला सांगून मी काही अडीअडचणी त्यांच्या दूर पण केल्या, तात्कालीन जे मला शक्य होतं ते मी दूर पण केल्या। आणि याची सगळ्यांनी दखल घेऊन अजूनही जसं मी आता माझ्या प्रचारामध्ये फिरत असतो, याच्यामध्ये मला असे पण अनुभव आले की हे जे काही आमचे व्यावसायिक आहेत हे व्यावसायिकसुद्धा आपापल्या परीनं हे माझा प्रचार करण्यासाठी गुंतलेले आहे। आणि असे मला काही उदाहरणं पण दिसले। खरं म्हणजे असं एक मी वेगळा उमेदवार आहे की मी तर माझा प्रचार करणार आहे, जे आमचे कार्यकर्ते आमचा प्रचार करणार आहे, परंतु येथील मतदार की ज्या मतदारांना ह्या काँग्रेसवाल्यांनी की जे काही वेळोवेळी खूप त्रास दिला, व्यावसायिक आमचे जे आहे व्यावसायिक बंधू हे छोटे व्यावसायिक बंधू आहे, परंतु यांना खूप त्रास दिला, पण त्याच्या ईर्ष्येपोटी आणि काही झालं तर हे काँग्रेसवाले सत्तेवर येता कामा नये, नाहीतर आपले पुढील व्यवसाय जे काही आपले आहे ते व्यवसाय चालणार नाही, ह्या सगळ्या भीतीपोटी ते माझा प्रचार आपण स्वतःहून प्रचार करीत आहेत। एवढा मला मोठा प्रचंड प्रतिसाद इथं मिळत आहे। थोडक्यात आपलं असं म्हणणं आहे की नागरिकांनी स्वतः निवडणूक हातात घेतलेली आहे आणि लोकच स्वतः तुमचा प्रचार करत आहे? हां, बरोबर आहे ना। मी 3 दिवसापूर्वी प्रचार करत असताना एका घरामध्ये गेलो, ती जी महिला भगिनी होती, मी सांगितलं की मी राजेंद्र गोंदकर। म्हणे भाऊ तुम्हाला मी ओळखते, मार्केटमध्ये मी मनुक्याचा माझा पाट्यामध्ये ठेवून मनुके विकत असते, तेव्हा तुम्हाला मी ओळखीते। म्हणलं मावशी तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे। तर असं म्हणल्यानंतर ते बाईने त्यांच्या घरामधील जे मूल होतं त्याला बोलवलं, म्हणे भाऊ इकडे ये। त्याला बोलवल्यानंतर मी सकाळी गावातून मनुके विकून आल्यानंतर सकाळी 10 वाजेपासून तर तुम्ही याच्या अगोदर साधारण अर्धा तास मी आलेले होते, मी आणि माझ्या काही मैत्रिणी आम्ही कुठे गेलो तर सांग। आता आमचा काही संबंध नव्हता, त्या मुलाला काही माहीत नव्हतं, त्या महिलेला माहीत नव्हतं मी येणार आहे म्हणून, आणि मी तिथं जाणार आहे म्हणून हे मला पण माहीत नव्हतं। परंतु प्रचार फेरीमध्ये असताना जेव्हा आम्ही गेलो त्या महिलेने त्या मुलाला विचारलं मी कुठे गेलो सांग यांना, तर तिने सांगितलं भाऊ हे सकाळी आल्यापासून
इथं जेवण केलं आणि यांच्या मैत्रिणी गोळा करून ते तुमचा प्रचार करण्यासाठी दिवसभर हिंडत होते आणि आत्ता तुम्ही याच्या अगोदर अर्धा तास इथं आल्या. असे मला कमीत कमी ह्या प्रचाराच्या दरम्यान 4-5 उदाहरणं सापडले की जे स्वतःहून प्रचार करायला त्या माणसाने सुरुवात केलेली. हां, बरोबर आहे. या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. संपूर्ण शिर्डीमध्ये एका बाजूने परिस्थिती वेगळी आहे, मात्र या ठिकाणी राजेंद्र गोंदकर सांगतायत की स्वतः जे सर्वसामान्य नागरिक आहे ते स्वतः यांचा प्रचार करताना दिसत आहेत आणि ते त्यांच्या नकळत देखील आहे. त्याच्यामुळे याचं जे प्रत्यंतर आहे ते आपल्याला नक्कीच निकालातून दिसणार आहे. मला सांगा की आपण 5 वर्षामध्ये सक्रिय नव्हता आपल्या वॉर्डामध्ये, असा आरोप तेथील विरोधकांकडून सुरू आहे किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांनी पाणी वाटलं, तुम्ही पाणी वाटलं नाही, अशा पद्धतीचा देखील आरोप तुमच्या बाबतीत होतो. तर त्याला आपण नेमकं काय उत्तर द्याल? आमचे विरोधक जे आमच्यावर आरोप करता की हे 5 वर्षामध्ये सक्रिय नव्हते, वास्तविक पाहता गेल्या 2.5 वर्षामध्ये आमचे अनिताई जगताप ह्या काँग्रेसमधून आमच्याकडे आल्या आणि आम्ही त्यांना अध्यक्ष केलं. गेल्या 2.5 वर्षामध्ये भाजप सेनेची सत्ता आहे. ह्या सत्तेच्या माध्यमातून जे 22.5 कोटीचे शिर्डीतील अंतर्गत रस्त्याचे कामं आम्ही मंजूर करून आणले. आता ही जे कामं आहे, रस्त्याचे कामं सुरू झालेले आहे. रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी रोड शेवटचा हात जो आहे डांबरीकरण तो पण झालेला आहे आणि काही ठिकाणी आता डांबरीकरणाचं काम अंतिम टप्प्यातलं आहे ते पण सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या शिवाला असताना की तेथील गेल्या 12.5 वर्ष हा नगराध्यक्ष शिवाचा होता, परंतु त्यांनी शिवाचा जो महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा, हा पाण्याचा प्रश्न त्यांनी कधीच मार्गी लावला नाही. किंबहुना जनता कशी आपल्या दारामध्ये कायम झुलत राहील याच्यासाठी त्यांनी तो पाण्याचा प्रश्न तसंच लांबून ठेवला. परंतु आम्ही आग्रहक्रमाने शिवाची जी काही पाईपलाईन आहे ते पाईपलाईन मंजूर करून त्याच्यानंतर ते शिवाला ती मंजूर केल्यानंतर त्याचं आम्ही टेंडर पेपरमध्ये दिलं आणि ते टेंडर जर आमची जी बैठक ठरली होती, सर्वसाधारण सभा ठरली होती, ती सभा आमची दुसऱ्या दिवशी ठरली होती आणि आदल्या दिवशी आमची आचारसंहिता झाली, त्यामध्ये सभा काही होऊ शकली नाही. अन्यथा आमचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आम्ही आत्ताच एवढं महिन्याभरामध्ये तो निकाली काढला असता. आणि विरोधक जे काही आरोप करता की 5 वर्षामध्ये सक्रिय नव्हते, हे नव्हते, ते नव्हते, खरं म्हणजे यांनीच गेल्या 12.5 वर्ष आणि त्याच्या अगोदरसुद्धा शिर्डीमध्ये यांनी सत्ता राबवली आणि कोणतंही विकास काम या लोकांकडून झालेलं नाही. त्यांच्याकडे विकास काम सांगण्यासारखे कोणतीही गोष्ट नाही. त्यामुळं मग या असे खोटे नाटे आरोप करण्यामध्ये हे लोक तरबेज आहे, ग्लोबल नीती हे लोक वापरत असतात आणि त्याच्यातूनच हा सगळा आरोप आहे की सक्रिय नाही म्हणून असा. हां, बरोबर आहे. केवळ आरोप होतोय असं आपण म्हणताय. मला सांगा की आपल्याच सोबत जे होते, जे आता विरोधी पक्षाबरोबर आहेत, त्यांनी देखील या निवडणुकीच्या सुरुवातीलाच भ्रष्टाचाराचा आरोप केला. तर त्या बाबतीत नेमका आपला खुलासा कसा असेल? खरंच भ्रष्टाचार झाला आहे का? तुमच्या डोळ्याला तो दिसला का? भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये अजिबात झालेला नाही आणि या संदर्भामध्ये आमची जी सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही पण उत्तर दिलेले आणि आमच्या जे काही नगराध्यक्ष होते त्यांच्यावर प्रामुख्याने हा आरोप झाला होता की यांनी भ्रष्टाचार केला. त्या भ्रष्टाचाराला त्यांनी पण सडेतोड हे उत्तर दिलेले. मग आम्ही जर भ्रष्टाचार करत होतो मग तुम्ही काय करत होते, हा सगळा प्रश्न आमच्या आणि त्यांनी विचारला. तेव्हा याच्यावर त्यांचं कोणतंही उत्तर नाही आणि भ्रष्टाचाराचा आरोप फक्त हे आरोप करण्यापुरतेच आहे, पण प्रत्यक्षात त्याचं काही झालेलं नाही. आणि जर असं भ्रष्टाचार झाला असता तर गेल्या 2.5 वर्षामध्ये की जे काही या इथल्या आमच्या स्थानिक आमदाराने ही आमची काही योजना आडून धरल्या होत्या रस्त्याच्या, त्या सगळ्या आम्ही पुन्हा मंत्रालयामधून चक्रमावरून सगळ्या योजना आणल्या, ते रस्त्याचे कामं चालू केले. आज ते लोक सर्व रस्त्याच्या कामाचं समोर लोकांना दिसू राहिलं आणि हे सगळं असताना हे लोक खोटे नाटे आरोप करण्यामध्ये तरबेज असल्यामुळं हे सगळे आरोप चालू आहे. भ्रष्टाचार काही झालेलं नाही, परंतु हे त्याच्या नावाखाली आम्हाला बदनाम करण्याचं काम करीत आहे. भ्रष्टाचार झालेला नाही आहे, फक्त बदनाम करण्याचं काम सुरू आहे आता आपण असं सांगताय. कालिका नगरचा जर प्रामुख्याने विचार करायचा झाला तर या कालिका नगरवासियांचं नेमकं काय मूलभूत प्रश्न आहेत आपण आता फिरताना आपल्याला जाणवत असेल. आपण पहिलेही सांगितलं की जुना देखील तुमचा या ठिकाणी तुमचं येणं जाणं होतं किंवा कालिका नगरवासियांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहे. तर काय नेमके यांचे मूलभूत प्रश्न आहे आणि काय सोडवले गेले पाहिजे? विद्यमान नगरसेवकांना ते सोडवले की नाही सोडवले? कालिका नगरमध्ये जो मूलभूत प्रश्न आहे बेरोजगारीचा, येथील जे काही व्यवसाय आहे ते व्यवसाय अगदी व्यावसायिक जे आहे जे छोटे आहे त्यांच्या हातावरचे व्यवसाय, कोणी मनुक्याचा व्यवसाय करणार असेल, कोणी पेरूचा व्यवसाय करणार असेल, कोणी पॉलिश करणार असेल किंवा अन्य छोटे मोठे जे काही व्यवसाय आहे शिर्डीमध्ये असणारे हातावरचे व्यवसाय, हे सर्व लोक करत असतात की हे सगळे व्यवसाय ह्या लोकांना कशी प्रतिष्ठा मिळेल असा माझा पहिला प्रयत्न राहणार आहे.
की हे जे व्यावसायिक आहे व्यावसायिकांचे सुरळीत कसे चालतील, चांगले कसे चालतील असाही प्रयत्न करणं. आणि जो इथला बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, ही बेरोजगारी संस्थांच्या माध्यमातून आता आमचं भारतीय जनता पार्टीचं केंद्रात, राज्यात आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचंच आता संस्थांमध्ये विश्वस्त मंडळ आहे. तर हे मंडळच्या माध्यमातून शिर्डी संस्थांमध्ये जे तरुण बेरोजगार शिक्षित झालेले आहे अशा लोकांना नोकरी लावून देणं, नोकरी घ्यायला लावणं, असं सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं जे मार्गाने जे मार्ग पुढे येतील त्या माध्यमातून इथली बेरोजगारी कमी करणं. म्हणजे मग सर्व जे आपले इथले जे तरुण वर्ग आहे तो आपापल्या कष्टाने इथं उदरनिर्वाह करेल असे आपण प्रयत्न करू. कालिका नगरवासियांना प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. कालिका नगरवासियात जे युवक आहे त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. साईबाबा संस्थांमध्ये देखील विश्वस्त मंडळ आहे. तर त्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून देखील या युवकांना रोजगार निर्मितीचं एक आश्वासन या ठिकाणी राजेंद्र गोंदकर देत आहेत. मला सांगा काय विजन आहे आपलं प्रामुख्यानं, कारण आपण भाजपचे नेते आहात. संपूर्ण जो पॅनल या ठिकाणी आपण उभा केलेला आहे, तर किती जागा आपल्या या ठिकाणी निवडून येऊ शकतात असं आपल्याला वाटतं आणि आपण निवडून आल्यानंतर लोकांचे काय कामं प्रामुख्यानं करणार, शिर्डीचा कशा पद्धतीने विकास करणार, काय विजन आहे? शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता येणार आहे ह्याच्याविषयी आता वाद राहिलेला नाही. म्हणजे जे काँग्रेसचे पुढारी जेव्हा सुरुवातीची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांची वल्गना होत्या की 17-0 होणार आणि त्यांचे कार्यकर्ते पण बाहेर सांगायचे की आता आमचे साहेब म्हणतात 17-0 होणार. त्यांना असं वाटलं त्यांचे साहेब म्हणजे एक देवदूतच, त्यांनी सांगितलं म्हणजे 17-0 होऊन जाणार असं सगळं. परंतु तेच साहेबांनी आणि तेच कार्यकर्ते आता म्हणायला लागले की आमची काल सभा होती किंवा मिटिंग होती आणि मिटिंगमध्ये बोलताना साहेब म्हणाले की नाही आपले साधारण 10 सीटं येणार आहे आणि 7 सीटं त्यांची येतील. म्हणजे आता तेच आपोआप कमी आले, खाली आले. आणि वास्तविक पाहता 17-0 वगैरे असं जे काही आहे, जे काही गर्वाची भाषा असते ही फक्त काँग्रेसवाल्यांना शोभते. आम्ही अशी काही गर्वाची भाषा करणार नाही, आम्हाला गर्व पण नाही, कारण आम्ही आहे सर्वसामान्य जनतेमधले. आमची नाळ ही सर्वसामान्य जनतेशी जुडलेली आणि शिर्डीशी जोडलेली. आणि ह्या ज्या आहे ह्या सगळ्या ह्याच्यातून आमचं एक तर निश्चित आहे, परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता नगरपालिकेमध्ये येणार आहे. कारण लोकांनी पण आता तसा विचार करायला सुरुवात केली की भारतीय जनता पार्टीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. आणि आमच्या पालकमंत्र्यांच्या सभेमध्ये सांगितलं की सगळ्यात जास्त निधी हा आम्ही शिर्डी नगरपंचायतला कसा देणार आहे हे सगळं पालकमंत्र्यांनी स्वतःने सांगितलं. ते स्वतः महाराष्ट्र राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहे की ह्या सगळ्या माध्यमातून लोकांनी पण याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि इथं शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नगरपालिकेमध्ये सत्ता येणार हे आता निर्विवाद सत्य झालेले आहे. शेवटचं आपण नागरिकांना कशा पद्धतीचं आवाहन कराल मतदान करण्यासाठी, भाजप सेनेला निवडून देण्यासाठी? मी कालिका नगर आणि शिर्डीतील सर्व मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वांनी 100% मतदानाला जावं. जे काही दिवशीचं कामं आहे ते कामं थोडेसे बाजूला करून किंवा कामाची थोडीशी रचना लावून दिवसभराची, पण सगळ्यांनी मतदान करावं ही माझी पहिल्यांदा सगळ्यांना विनंती आहे. आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला त्यांनी बहुमताने नगरपालिकेमध्ये आम्हाला सत्ता द्या की जे आम्ही अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यातून पैसा आणायला आम्हाला सोपं जाईल. कारण आता विश्वस्त मंडळ आहे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, या माध्यमातून आम्हाला विकास करायला अजून सोपं जाईल. जर नगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ताब्यात असेल तर आपल्याला हे कामं करायला आणि नागरिकांचे जे काही आज हाल होत आहे, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा जे काही मूलभूत अडचणी आहे या अडचणीवर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं नगरपालिकेमध्ये सत्ता आली पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. नेमकं विरोधी उमेदवाराबाबत नेमकं आपण काय म्हणाल? आमचा जो काही विरोधी उमेदवार आहे हा विरोधी उमेदवार अत्यंत हायफाय आहे आणि त्यांनी जे काही शिर्डीमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये किंवा गेल्या 5-6.5 वर्षामध्ये जे काही आमच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना जो त्रास दिला हा त्रास येथील नागरिक कधी विसरणार नाही. येथील जेव्हा मी प्रचारात जातो की प्रत्येकजण मला काही ना काही सांगतो, माझ्या सायकलची हवा सोडली, माझ्या गाडीची हवा सोडली, मला मारलं, हे झालं ते झालं, हे सगळं आमचे व्यावसायिक बंधू सांगत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कालिका नगरला जे काही कालिका नगर म्हणलं
की इतर नागरिकांना, शिर्डीतील इतर नागरिकांना हे झालं थोडंसं कालिका म्हटल्यानंतर थोडं भीतीदायक वाटतं. म्हणजे कालिका नगर एवढी बदनाम केली, कोम्बिंग ऑपरेशन राबवून आणि पोलिसांना पुढं करून त्यांनी इथल्या सर्वसाधारण नागरिकांना इतका त्रास दिला की इथून बदनामी पण झाली आणि नागरिकांना खूप त्रास झाला. हे सगळं मोडून काढायचं असेल तर आता नागरिकांनी मला साथ द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. या ठिकाणी भाजप सेनेचा 100% विजय होईल अशी खात्री देखील त्यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी देखील या ठिकाणी शिर्डीकरांना अभिवचन दिलं आहे की तुम्ही नगरपंचायतीमध्ये भाजप सेनेला निवडून द्या, मी तुमच्यासाठी निधी मोठ्या प्रमाणावर आणेल. तर आपण बघूयात जनतेला आश्वासन कितपर्यंत पटतं आहे. राजेंद्र गोंदकरांनी या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे कालिका नगरवासियांच्या बाबतीत असेल, शिर्डीच्या बाबतीत असेल, 2018 साईबाबांच्या समाधी शताब्दीसाठी आत्ता जे निवडून गेलेलं जे नगरसेवक जे मंडळ असेल ते किती काम करणार आहे, त्यांचे काय लोकांना जे काही सांगतायत त्याचे काय आश्वासनं आहेत ते कितपर्यंत पाळले जातील हे आता आपल्याला पुढील ह्याच्यामध्ये कळणार आहे. आपण तुर्तातच या ठिकाणी थांबणार आहोत. राजेंद्र गोंदकर यांना आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी शुभेच्छा देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला नक्की त्यांच्या सांगण्याप्रमाणे शिर्डीकर जनता स्वीकारते का किंवा काय निकाल या ठिकाणी लागेल हे येत्या 28 तारखेला स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत थांबणार आहोत. S9चा निवडणूक विशेष कार्यक्रम रणसंग्राम बघत रहा S9 न्यूज. वार्ड क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर यांच्या कमळचिन्हासमोरील बटन दाबावे ही सर्व मी मतदारांना विनंती करतो. कारण की राजू भाऊंनी मतदारांसाठी, वार्डातील लोकांसाठी जे काही कामं केलेले आहेत, गेल्या मागील 5 वर्षापासून राजू भाऊंनी भारतीय जनताच्या माध्यमातून राहत तालुक्यामध्ये 45,000 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली. अनेक रुग्णांना पुण्याला नेऊन त्यांनी डोळ्यांचे ऑपरेशन केले. अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले. बेटी बचाव बेटी पढाव या माध्यमातून 10,000 कॅलेंडरचं पूर्ण राहत तालुक्यामध्ये वितरण केलं. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम करून राजूभाऊंचा संपर्क जनतेमध्ये झालेलाच आहे. आता जनतेने सुद्धा त्यांनी केलेल्या कामाची परतफेड करण्याची वेळ ही आलेली आहे. तर ते सर्व कामं लक्षात ठेवून 27 तारखेला कोणत्याही प्रकारच्या भूळ थापांना व आमिषाला बळी न पडता कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबावं ही मी सर्वांना विनंती करतो. कालिका नगरमध्ये राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर यांचा चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे. आणि कालिका नगरमध्ये राजूभाऊची गरज आहे असं म्हणजे लोकांना आता उत्सुकता लागलेली आहे आणि लोक पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे. आणि म्हणून आम्ही पण राजूभाऊचं काम करतो आहे कालिका नगरमध्ये. कालिका नगरची परिस्थिती पण लोकांना माहिती आहे आणि कालिका नगरमध्ये रोजगाराचा पण प्रश्न आहे. कालिका नगरमधल्या माता भगिनी म्हणजे मनुके विकत असतील, त्याच्यानंतर फुटाणे वगैरे अशा हातगाड्या वगैरे लोटतात आणि भरपूर कालिका नगरमधले प्रश्न आहे. त्यामुळं राजूभाऊ गोंदकर कालिका नगरमधून निवडून येतील असा आम्हाला म्हणजे चांगला अनुभव वाटतो. म्हणजे गॅरंटी वाटते असं. राजू भाऊ गोंदकर आहे ना, हे 100% निवडून येणार आहे. हे मला रात्रीच याचा उल्लेख झाला. मी त्यांना जे बोलायचं ते मी बोलून दाखवलं.